नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत श्री क्षेत्र गाणगापूर येथील संगम स्थानावर। तुम्ही बघू शकतात इथे बरेचसे लोक पारायणाला आलेले आहेत। हे संगम स्थान आणि इथे भीमा आणि अमरजा नदीचा संगम झालेला आहे। तर या नद्यांविषयी अशी कथा सांगितली जाते। भीमा नदीचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं। भीमा नदीचं उगमस्थान भीमाशंकर येथे आहे। तसंच अमरजा ही नदी, अमरजा नदीविषयी अशी कथा सांगितली जाते की जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा त्या समुद्र मंथनातून जे अमृत निघालं ते अमृत घेऊन राक्षस पुढे पळत होते आणि त्यांच्या मागे जेव्हा देवता लागले होते तर त्या अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले आणि तीच आज भीमा नदी म्हणून ओळखली जाते, अमरजा नदी म्हणून ओळखली जाते। आणि असं हे भीमा अमरजा नदीचा जो संगम आहे त्याला प्रयाग तीर्थासमान महत्त्व आहे। तुम्ही बघू शकता यंदा खूप पाऊस असल्यामुळे या नदीला भरपूर पाणी आहे आणि उजनी धरणाचं जे पाणी आहे, उजनी धरण, त्याचं पाणीसुद्धा या नदीमध्ये सोडलं जातं। त्यामुळे इथे पूर परिस्थितीसुद्धा होऊ शकते। असं हे सुंदर ठिकाण आहे ज्याला प्रयाग तीर्थासमान महत्त्व आहे। तर तुम्ही नक्की भेट द्या। गुरुदेव दत्त।